एखाद्या समाजातल्या घटकाचं जगणं बदलत जाणं म्हणजे संस्कृतीतले बदल होत जाणं ही गोष्ट आहे. खेड्यातली म्हणून एक संस्कृती होती. तिथं जगण्याच्या धारणा परंपरागत होत्या. त्याचा मूलाधार जो होता ना, तो शेती होता. ग्रामीण संस्कृतीत थोडीशी दुःख वाटावी अशी एक गोष्ट म्हणजे हळूहळू लोकसाहित्याची परंपरा, म्हणजे लोकसाहित्य म्हणणारे, गाणारे, कहाण्या सांगणारे गोष्ट लोक कमी कमी होऊ लागलेले. नमस्कार, मी सुचिता घोरपडे. वसुंधरा प्रकाशनाच्या पर्ण दिवाळी अंक 2023 या डिजिटल दिवाळी अंकामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गेली 10 वर्ष पर्ण हा मुद्रित स्वरूपात अंक निघतो, पण मागील वर्षीपासून तो डिजिटल स्वरूपात निघत आहे. तर यावेळेचा आपल्या डिजिटल दिवाळी अंकाचा विषय आहे संस्कृती. आपण आज प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर मी पहिल्यांदा सरांची ओळख करून देते. नमस्ते. नमस्कार सर. प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे हे समाज भाषा आणि बोलींचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत. सध्या मोरे सर शिवाजी विद्यापीठाच्या विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सरांचे समाज भाषा विज्ञान आणि मराठी कादंबरी, भाषा संवाद हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. तसेच समीक्षा पद्धती, सिद्धांत आणि उपयोजन, उगवाई बालकुमार विशेषांक, माझी काठीमुंडरीची शाळा अशी संपादनेही प्रसिद्ध आहेत. सरांनी कोल्हापुरी चंदगडी बोलीचा विस्तृत विवेचक अभ्यास केलेला आहे. विविध भाषाविषयक प्रकल्प, लेख असे सरांचे लेख प्रसिद्ध आहेत. मराठी भाषा, बोली, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक म्हणून सर लेखन करीत असतात. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख, संत तुकाराम अध्यासन आणि राजश्री शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती केंद्राचे समन्वयक म्हणूनही ते अतिशय महत्त्वपूर्ण काम करत आहेत. तर आपण आज सरांशी ग्रामीण संस्कृती या विषयावर संवाद साधणार आहोत. ग्रामीण संस्कृती, मुळात आपली संस्कृती टिकली पाहिजे असं सगळीकडे सुरू म्हटलेला दिसतो, पण नेमकी संस्कृती म्हणजे काय, त्याचे कोणकोणते आयाम आहेत याची माहिती नवीन पिढीला नाही. तर आपण संस्कृती हा शब्द सतत वापरत असतो, पण तिची व्याख्या, तिचे स्वरूप खूप व्यापक आहे. तर संस्कृतीच्या संकल्पनेचा विस्तार व विकास याबाबत सुरुवातीला आपण काही सांगू शकाल का? नमस्ते. संस्कृती ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला समाज ही गोष्ट मनस्वीपणे समजून घेतली पाहिजे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो आणि समाजात राहत असल्यामुळे त्याला जगण्याची एक रीत शोधावी लागलेली आहे. ही जगण्याची रीत वर्षानुवर्षाच्या जगण्याने रूढ झालेली आहे. ती रूढी बनलेली आहे. तिचीच एक परंपरा होत आलेली आहे. ही सगळी मिळून संस्कृती बनते. संस्कृती म्हणजे एका अर्थानं जगण्याची रीत किंवा जगण्याची रूढी पद्धत म्हटलं तरी चालू शकतं. आणि ही 1-2 वर्षाची प्रक्रिया नसते. शेकडो वर्ष, हजारो वर्ष, लाखो वर्ष माणूस इथं पृथ्वीवरती राहतो आहे, जगतो आहे. तो छोटे मोठे समाज गट करून राहतो आहे. माणूस एकटा राहत नाही. आणि जेव्हा माणसाला समाजात राहावं लागतं तेव्हा समाजाचे नीतिनियम, समाजाची बंधनं त्याला नैसर्गिकपणेच पाळावी लागतात. ही बंधनं एक नियम बनून जाते समाजामध्ये, त्याला ती पाळावी लागते. आणि ही नियमांची चौकट त्याला मोडून सहसा पलीकडे जाता येत नाही. त्याला ते एक सामाजिक बंधन पाळावं लागतं. आणि ह्या जगण्याच्या पद्धतीमध्ये त्यानं अनेक गोष्टी शोधून काढलेल्या असतात. अनेक प्रकारच्या विधी येतात, अनेक प्रकारच्या कलाप्रकारांच्या गोष्टी येतात, रीतिरिवाजांच्या गोष्टी येतात. या सगळ्याला आपण संस्कृती म्हणत जातो आणि या सगळ्याचा आनंद घेतच जगत राहतो. म्हणजे माणूस हा बुद्धिवंत प्राणी आहे. ती एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की माणूस वृक्षपणे नाही जगू शकत. त्याला मनोरंजन लागतं, त्याला आनंदाच्या जागा लागतात. ह्या देखील संस्कृतीचा भाग असतात.
आणि समाजात राहून आपण ज्या काही गोष्टी हळूहळू विकसित करतो, त्याच्यामध्ये आपली पोशाखाची रीत झाली, आपण कशा पद्धतीनं कपडे घालतो. भारताचा जर प्रवास केला तर एक गोष्ट लक्षात येते की भारतामध्ये प्रदेश तशी माणसं दिसतात, म्हणजे ज्या त्या भूगोलानं ज्या त्या पोशाखाची ज्या त्या आहाराची सवय लावलेली आहे माणसाला, की जे पिकतं ते खातो माणूस. तुम्ही कोकणात गेलं की कोकणात लोक मासे खातात. मासे खाणं ही कोकणी माणसाची संस्कृती आहे. जिथं भात पिकतो तिथं भात खातात, तिथं भात खाणं, भाताचे पदार्थ वेगळे खाणं, ती तिथल्या माणसाची संस्कृती असते. ही अशी संस्कृती भूगोल, प्रदेश, काळ याच्यामध्ये वाढत विस्तारत विकसित होत जाते. ही खूप व्यापक आणि गुंतागुंतीची संकल्पना आहे. तुम्ही जर म्हणाल की संस्कृती म्हणजे काय सांगा, तर ती एखाद्या वाक्यात एखाद्या पॅराग्राफमध्ये न सांगता येणारी गोष्ट आहे. पण ती सांगताच येत नाही असं नाही, तर ती अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येते. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की प्रदेशाने संस्कृती बदलत राहते, त्याचा विस्तार होत राहतो. अगदी, म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रदेशात फिरा, तुम्हाला त्या त्या प्रदेशामध्ये त्या त्या प्रदेशातल्या माणसाची जगण्याची एक स्वतंत्र पद्धत दिसते. अगदी तिथल्या भाषेपासून राहणसहान ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असतात. आता मी स्वतः चंदगड परिसरात वाढलेला आहे. तर चंदगड हा प्रदेश कर्नाटक, गोवा अशा सीमावर्ती प्रदेशामध्ये आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या सीमा भिन्न भाषिक आहेत. एकीकडे गोमंतकीय कोकणी आहे, एकीकडे कुडाळी बोली आहे, एकीकडं कन्नड भाषा आहे. आणि ह्या भिन्न भाषांच्या त्रिकोणात हा प्रदेश वर्षानुवर्ष राहतो आणि ह्या वर्षानुवर्षाच्या राहणीतून त्यांची स्वतःची एक भाषा आकारलेली आहे. ही भाषा तिथल्या प्रदेशातल्या लोकांचा अविभाज्य भाग आहे. चंदगडी बोली असं म्हणून तिला आज ओळखलं जातं. त्या चंदगडी बोलीचा स्वतंत्र शब्दसंग्रह आहे, स्वतंत्र गीतं आहेत त्या बोलीमध्ये. म्हणजे लोकसाहित्याचा मुबलक खजिना आहे. त्याच्यामध्ये लोकगीतं आहेत, उकाणे आहेत, म्हणी आहेत, वाक्यप्रचार आहेत. तर हा सगळा संस्कृतीचा भाग आहे त्यांच्या. आणि ह्या म्हणी, उकाणे ह्या गोष्टी त्यांची संस्कृती दृगोचर करत असतात. म्हणजे तिथं जे पिकतं, तिथले लोक जे जगतात तेच त्यांच्या म्हणीमध्ये येतं, त्यांच्या वाक्यप्रचारामध्ये येते, त्यांच्या बोलीभाषेमध्ये येतं. तिथल्या शब्दांची जर आपण ओळख करून घेतलीत, 5-10 शब्दांची, तर तुम्ही म्हणता तसं संस्कृती काळानुसार कशी बदलते यासाठी कुठे फार फिरावं लागणार नाही. माझ्या प्रदेशात मी थोडक्यात उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे ही गोष्ट अधिक सुस्पष्ट होईल. की पोर्तुगीज आले, आपल्या देशामध्ये पोर्तुगीज आले आणि पोर्तुगीजांची संस्कृती आणि आपली संस्कृती एकत्र मिळाल्यानंतर आपली संस्कृती कशी बदलत गेली याची उदाहरणं आपल्याला सहज सांगता येतील. म्हणजे उदाहरणार्थ, आपण सकाळी आंबील पिणारे लोक चहा पिऊ लागलो. म्हणजे चहा पिणं ही आता भारतीय संस्कृती झालेली आहे. बाहेरून आलेल्या माणसाला आपण चहा पाजतो आणि चहा न पाजणारा माणूस असंस्कृत म्हणतो. म्हणजे चहा हा आपल्या संस्कृतीचा भाग झाला. आंबील कुठे गेली मग? तर ही काळानं घालवलेली गोष्ट असते. आपण ब्रेड खातो. एक काळ असा होता की ब्रेड खाणं म्हणजे पाप समजलं जायचं, धर्मांतर व्हायचं. म्हणजे ब्रेड खाला म्हणजे बाटला. इतकी गोष्ट आपल्या संस्कृती बाहेरची आपण आता संस्कृतीत घेतली. म्हणजे संस्कृती ही अशी विकसित होत जाते. बोलीभाषेमध्ये ह्याच्या सगळ्या खाणाखुणा दिसतील तुम्हाला, की इतके शब्द आपण घेत जातो. आपण किती शब्द घेतले तर शेकड्यानं घेतले. घररिगे शब्द, ह्याला घररिगे शब्द असं म्हणतात, की आमच्या घरात येऊन रुजलेले शब्द शेकड्यानं आहेत. मग ते परकीय भाषांमधले आहेत, शेजारच्या भाषांमधले आहेत आणि त्यातून आपली भाषा घडते. तर संस्कृती देखील अशी घडतच राहते, विकसित होत जाते, वाढत जाते. म्हणजे असं म्हणता येईल की काही गोष्टींची त्यामध्ये भर पडत राहते, तर काही गोष्टी त्यामधून निघून जातात. काळानं हे सगळं घडतच जातं. आता भाषा किती बदलली आणि भाषा ही संस्कृतीच्या अभ्यासाचं साधन आहे, ती एक गोष्ट मला इथं मुद्दाम सांगावी लागेल. गंमत सांगतो की मराठी कादंबरी जर वाचत गेलो आपण, तर मराठी कादंबरीत मराठी समाज किती बदलत गेला. अगदी फार मोठा इतिहास मराठी कादंबरीचा नाही, 100-150 वर्षाची परंपरा असलेला वाङ्मय प्रकार आहे. तर यमुना पर्यटन कादंबरीमधल्या स्त्रीचं जगणं आणि अगदी आजच्या कादंबरीतलं स्त्रीचं जगणं
किती बदललं याचा पट जर आपण समोर ठेवला तर खूप गोष्टी आपल्या समोर येतील. म्हणजे तिकडून येणं झालं नाही असं पतीबद्दल म्हणणारी स्त्री, भारतीय स्त्री आज पतीचं नाव घेते, त्याला अरे तुरे म्हणते. हा बदल, जगण्यातला झालेला बदल हा संस्कृतीतलाच बदल आहे. म्हणजे एखाद्या समाजातल्या घटकाचं जगणं बदलत जाणं म्हणजे संस्कृतीतले बदल होत जाणं ही गोष्ट आहे. खाद्य संस्कृती किती बदलली. आपण आपल्या परिसरात पिकलेलंच खाद्य खात होतो आणि आज रोजी मॅकडोनाल्ड, पिझ्झा ह्या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग खूप पाहतायत. त्याची दुकानं आपल्या आजूबाजूला उघडलेली आहेत. आपली मुलं आता पिझ्झा मागतायत, बर्गर मागतायत. तर हे बदल असे होतच राहणार आहेत. कपडे किती बदलले. लक्षात घ्या की मी ज्या परिसरातून आलो त्या परिसरामध्ये 6 महिन्याचा पावसाळा होता. प्रचंड आणि मुसळधार पाऊस, म्हणून आमच्याकडच्या स्त्रिया आपलं लुगडं देखील वरपर्यंत बांधायच्या. म्हणजे ती त्यांची आता पेहरावाची गोष्ट आहे की गुडघ्याच्या वरती साडी बांधणं स्त्रीनं आणि पुरुषांनी हाफ चड्डी घालणं ही तिथली नैसर्गिकपणे दिलेली पेहरावाची गोष्ट आहे की तुम्हाला शेतात जाऊन काम करावं लागतं, राबावं लागतं, तर तसाच गणवेश घालावा लागतो. तुम्हाला तिथं पूर्ण पॅन्ट घालून शेतात काम करता येत नाही. तर ह्या गोष्टी आज बदलत आहेत. आज पाऊसमान कमी झालं, शेती यांत्रिक झाली, शेतात फारसं पुरुषाला स्त्रीला उतरावं लागत नाही. बरीचशी कामं आता अशा पद्धतीनं ट्रॅक्टर आणि ह्या गोष्टींनी यांत्रिकरणामुळे होतात. म्हणून आता पेहराव पण बदललेले आहेत. आणि पुन्हा मुली शिकतायत मोठ्या प्रमाणात. मुली शिकतायत, शिकलेल्या मुली वेगळ्या पद्धतीनं आपलं राहणीमान जगतायत. आता संस्कृती बदलतच चाललेली आहे आणि बदलतच राहणार आहे. तर अशा पद्धतीनं संस्कृती ही अशी बदलती गोष्ट आहे. भारतीय संस्कृतीत खेड्यांना म्हणजे ग्रामीण भागाला केंद्रवर्ती स्थान आहे आणि ग्रामीण आणि खेड्यातील संस्कृतीबाबत म्हणजे तुम्ही काय सांगू शकाल? अगदी अतिशय चांगला मुद्दा आहे. ह्या चर्चेत तो घेतला जावा. खेड्यातली म्हणून एक संस्कृती होती. तिथं जगण्याच्या धारणा परंपरागत होत्या. त्याचा मूलाधार जो होता ना तो शेती होता. म्हणजे शेती हे जगण्याचं केंद्र होतं आणि त्या केंद्राभोवती सगळे लोक जगत असायचे. कोण कोण होते ते? शेतकरी होताच. म्हणजे खेड्यातला मुख्य वर्ग हा शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याचं जगणं हे पूर्णपणे शेतीवर, निसर्गावर अवलंबून होतं. म्हणून खेड्यातला माणूस हा निसर्गपूजक होता. त्याच्या संस्कृतीचा भाग होता निसर्गाची पूजा करणं. शेतात पिकेल तोच परमेश्वर मानला जायचा. आणि मग शेतकऱ्याभोवती आलुतेदार होते, बलुतेदार होते, फिरस्ते होते, गावात येणारे सगळे भटके होते, पोटासाठी यायचे. प्रत्येकाचे येण्याचे दिवस ठरलेले होते, प्रत्येकाची कामाची पद्धत ठरलेली होती. शेतकऱ्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी गावातल्या गावातच मिळायच्या. म्हणजे अगदी नालबंदवाला यायचा, अगदी चापा सुया विकणाऱ्या बायका यायच्या विशिष्ट दिवसांमध्ये. सुगीच्या दिवसामध्ये मळण्या झाल्या की वानरमारेसारखे समाज यायचे की जे अगदी उंदीर वगैरे बिळात नेऊन ठेवलेले धान्य काढून स्वतःची गुजराण करायचे. छोटे छोटे समूह यायचे की जे शेतकऱ्यांची लहान सहान कामं करून देऊन शेतकऱ्यांकडून बिदागी घ्यायचे आणि सगळं धान्य रूप होतं. शेतकरी सगळं धान्यातून द्यायचा. म्हणजे सुतारानं वर्षभर शेतकऱ्याची अवजारं बनवायची आणि वर्षाच्या शेवटी त्याला धान्य द्यायचं. गावातल्या न्हाव्याने शेतकऱ्याच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायची आणि वर्षाच्या शेवटी धान्य घ्यायचं. हे सगळं कृषी केंद्रित होतं. आज हे सगळं बदललेलं चित्र आहे. आज पैसा केंद्रावरती आलेला आहे. सगळे व्यवहार पैशात होतात. माणसाने पारंपरिक व्यवसाय सोडले. शिक्षणाची गंगा खेड्यापर्यंत आल्यामुळे लोक शिक्षित झाले. परंपरागत व्यवसाय बंद झाले. नवे लोक नवे व्यवसाय करू लागले. व्यवसायाची बंधनं पण गेली. म्हणजे भारतीय समाज जीवनामध्ये जातीनिहाय व्यवसाय होते. आज ही गोष्ट कालबाह्य झाली. आज कोल्हापूरचे अभ्यंकर हे ब्राह्मण असून कोल्हापुरी चप्पल बनवतात किंवा अभ्यंकर चप्पल हे फार प्रसिद्ध कोल्हापूरचं गोष्ट झालेली आहे. तर हे काय जी बंधनं होती ती गेली. खेड खूप बदललं. म्हणजे खेड्यातली शेती यांत्रिक झाली. बलुतेदारांचं स्थान कमी झालं. पूर्वी बाजारातच जाऊन धान्य आणि विकलं जायचं आणि घरात लागणाऱ्या वस्तू
बाजारात खरेदी केल्या जायच्या. बाजार, आठवड्याचा बाजार ही खेड्यातल्या जगण्याची एक महत्त्वाची गोष्ट होती, ती गेली. आज खेड्यापाड्यात उत्तम दुकानं झालेली आहेत, मॉल झाले छोटे छोटे. आता कुठल्याच गोष्टीसाठी बाजारात जावं लागत नाही. ऑनलाईन पण उपलब्ध. आता खेड्यात ऑनलाईन बाजार आलेला आहे. ॲमेझॉनवरच्या वस्तू खेड्यात पण मिळत आहेत. इतकं गाव बदललेलं आहे. त्यामुळे गाव कुठलं, शहर कुठलं, शहराची संस्कृती कुठली, गावाची कुठली, ह्याच्या सीमारेषा धुसर झालेल्या आहेत. आज हे मिक्स झालेले आहेत. म्हणजे शहरी संस्कृतीतल्या खूप गोष्टी गावात दिसतील, गावाकडच्या खूप गोष्टी शहरात दिसतील. जेव्हा एखादा गावातला माणूस शहरात येतो तेव्हा तो आपली संस्कृती घेऊनच गावात येतो आणि तो आपल्या परीनं, आपल्या पुरती का असेना संस्कृती सांभाळत जगत राहतो. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला तंजावरला असतं. मी वारंवार तंजावरला वेगळ्या कामासाठी जातो तेव्हा ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. शिव कालखंडापासून म्हणजे अगदी शहाजी महाराजांच्या काळापासून मराठी माणूस तंजावरकडे जात राहिलेला आहे. तो जाताना काय घेऊन गेला असेल तर आपले व्यावसायिक कलाकौशल्य घेऊन गेला, की जाऊन त्याच्या बळावरती तो तिथं जगला. दुसरी गोष्ट आपली संस्कृती, आपले रीतिरिवाज, रूढी, पेहराव सगळं घेऊन गेला. तो गेली 300 वर्ष झाली, 350 वर्ष झाली. आज कसोशीनं ते सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. घरी मराठीच बोलतो. जेव्हा आपल्या घरात लग्नविधी असतात तेव्हा मराठी पद्धतीनं करतो. किंवा आपली मुलगी द्यायची झाली तर मराठी कुटुंबात द्यायला बघतो. म्हणजे हे सगळं तो तिथं जाऊन सांभाळतो 1000 किलोमीटरवरती. याचा अर्थ तो तिथं जाऊन आपली संस्कृती सांभाळतो. संस्कृती ही अशी जगण्याची रीत आहे की ती सहजासहजी सोडता येत नाही, सहजासहजी सुटत नाही आणि तीच खरं तर जगण्याची प्रेरणाही असते. ग्रामीण संस्कृतीत धर्म, रूढी, परंपरा किंवा काही चालीरीती याबाबत वेगळेपण आहे, तर ते कसे हे थोडे उलगडून सांगाल का? अगदी. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शहरातली संस्कृती आणि खेड्यातली संस्कृती आता एकमेकांच्या मध्ये मिसळते आहे. म्हणजे गावात एकेकाळी असं होतं की जाती, धर्म ह्या गोष्टी खूप कडवेपणानं पाळल्या जायच्या. शहरात त्या पुसट होत्या. आज रोजी असं चित्र राहिलेलं नाही. म्हणजे खेड्यात देखील जाती पाती ह्या गोष्टी फारशा मानल्या जात नाहीत. लोकांच्या मनात असेल जात, पण व्यवहारातनं आता गेलेले आहे. आज ही जाती जातीत लग्न होतात, धर्माधर्मात लग्न होतात, त्याला काय आपण नाकारू नाही शकत. म्हणजे लोक पाळतात आपल्या पद्धतीनं. पण त्याच्या बाहेर गेलेल्या माणसाला पूर्वी बहिष्कृत केलं जायचं, समाजातनं वाळीत टाकलं जायचं. तशी काय स्थिती राहिलेली नाही. समाज त्याला स्वीकारतो, कुटुंब त्याला स्वीकारतं. ही गोष्ट काय इतकी आता टोकाची राहिलेली नाही आहे. हे देखील जाती धर्माच्या पातळीवरती संस्कृतीत झालेले बदल आहेत. जाती धर्माच्या पातळीवरती व्यवसाय होते. आता पूर्वी गावात एखाद्या विधीला बोकड कापलं जायचं. ते कापण्यासाठी जर मुसलमान जातीचा माणूस लागायचा. तो जर गावात नसेल तर त्याला आणलं जायचं, मुलांनी आणला जायचा. किंवा काही गावांमध्ये मी अशी गावं बघितली आहेत की गुरवच नव्हता गावामध्ये, तर गावातल्या लोकांनी त्याला जमीन देऊन गुरव गावात आणला. म्हणजे गुरव हा गावात असलाच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय देवळातले धार्मिक विधी कोण करणार. अशा काही गोष्टी आपल्या संस्कृतीत कडव्या होत्या. ती गोष्ट त्यानंच करावी, त्याचीच आहे ती, त्याच्याशिवाय ती करणं गैर आहे. ह्या गोष्टी आता पुसट होत चाललेल्या आहेत. जाती धर्माच्या पातळीवरती ही गोष्ट अभ्यासनीय आहे खेड्यातली, की आज गावातले अगदी आता महिला वर्ग गावोगावी देवाऱ्यात प्रवेश मागत आहेत. म्हणजे आणि कायद्याने त्यांना दिलेली ती गोष्ट आहे. तर ही गोष्ट बदलत्या खेड्याची, बदलत्या ह्याची आहे. दुसरी गोष्ट सांगतो की सण, उत्सव, यात्रा यांना खेड्यामध्ये आजही तितकंच महत्त्व आहे. म्हणजे एक काळ तर असा होता की सण उत्सव हेच खेड्यातले आनंदाचे क्षण होते, आनंदाच्या जागा होत्या. त्यासाठी ते काय काय करायचे, आपल्या घराची सारवणं करायची, त्या घरावरती रंगरंगोटी करायची, वेगवेगळ्या प्रकारची चित्रं काढायची. ती चित्रच आपल्या संस्कृतीला दृगोचर करायची. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही खेड्यातनं फिरला, काही वर्षापूर्वीच्या गोष्टी सांगतो माझ्या लहानपणीच्या, की शेडूच्या मातीनं सारवलेल्या भिंती असायच्या आणि त्याच्यावरती चुन्याची चित्रं असायची, चुन्यानं काढलेली चित्रं असायची. ती काय असायची तर शेतातली कणसं असायची, भाताची लोंबं असायची. म्हणजे जे शेतात पिकतंय त्याचं स्वागत करायला जणू घर दिवाळीत सज्ज असायचं. ही संस्कृती असायची. सण उत्सवांना तर इतकं स्थान होतं की उत्सव येतोय, सण येतोय म्हणून नाटक बसवणं, कार्यक्रमांच्या
आज त्याला रिहर्सल म्हणतो, तसे रिहर्सल्स करणं. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या गावी सगळ्यात मोठा एक सण हा नागपंचमीचा आहे. म्हणजे नागपंचमीच्या सणाला सबंध गावातल्या मुली माहेरी येतात, सासरहून, आणि त्यांचं कोड कौतुक किती प्रमाणात व्हायचं. त्या मुली एकत्र आल्यानंतर कशा एकमेकांच्या मध्ये मिसळायच्या आणि त्यांचं काय काय चालायचं, हा जर भाग बघितला एकेकाळचा, तर आज त्यातलं काही उरलेलं नाही. म्हणजे उदाहरण सांगतो की गावातल्या मोक्याच्या जागी 50-50, 100-100 पाळणे बांधलेले असायचे, ज्या पाळण्यांवरती ह्या माहेरवासीन मुली नागपंचमीत झोके घ्यायचे. नुसते झोके नाही घ्यायचे, तर दोघींचे झोके असायचे. हिचे पाय तिला, तिचे पाय हिला लागलेले असायचे आणि दोघी मिळून गाणी म्हणायची. ही गाणी आज ऐकताही येत नाहीत, इतकी महत्त्वाची ही गाणी आज काळाच्या ओघात मागे पडलेली आहेत. किंवा यात्रा उत्सवामध्ये गावातले लोक एकत्र येऊन नाटक बसवायचे. त्यावेळी स्त्री पात्र करायला स्त्री काय पुढे यायची नाही, तर पुरुष स्त्री पात्र करायचा. नाटकांचे विषय ठरलेले असायचे, सामाजिक ऐतिहासिक नाटकं असायची, त्यामध्ये गाणी कुठली घालायची याचे एक नियोजन चालायचं. कारण जी गाणी गावात लोकप्रिय असायची ती गाणी नाटकात घालून त्या नाटकाला थोडीशी रंगत आणण्याचा प्रयत्न केला जायचा. जी व्यक्ती स्त्री पात्र करायची तिला अख्खं गाव कसं तयार करायचं. मग हे नाटक 6-6 महिने रिहर्सल करून केलं जायचं. यात्रे दिवशी त्याचा एक वेगळा बाज असायचा त्या नाटकाचा. ते कलाकार म्हणजे त्या गावातले एक प्रकारे सेलिब्रिटी असायचे. एक पुढे 2 महिने, आधी 2 महिने त्यांचं वागणं, हे सगळं गावाच्या संस्कृतीचा जगण्याचा भाग होता. काळानं बदललं, चित्रपट आले. आता गावात कधी काळी तंबूचे चित्रपट आले, तेही गेले. आता छोट्या गावामध्ये छोटी थिएटर झाली होती, तीही गेली. आता प्रत्येकाच्या घरात TV, म्हणजे प्रत्येकाच्या घरात थिएटर आला. त्यामुळे हे चित्र बदललं. मनोरंजनाची साधनं खूप होती. म्हणजे गावात तमाशा यायचा, छोटा तमाशा यायचा, कलापथकं यायची, पोट भरण्यासाठीच ते लोक यायचे. म्हणजे गावावर किती लोक अवलंबून होते याची जर यादी बनवली तर कितीतरी मोठी यादी बनेल. तर हे सगळे लोक गावात यायचे बंद झाले, कारण जगण्याची साधनं बदलली, जगण्याच्या पद्धती बदलल्या आणि हे असं बदलत चाललेलं आहे. पण तुम्ही म्हणता तसं सणांना आजही तितकंच स्थान आहे. गणेश चतुर्थीचा सण कोकणातला इतका मोठा सण आहे की आजही त्याच उत्साहानं साजरा केला जातो, त्याच उत्साहानं आरती म्हटल्या जातात, गौरीची गाणी त्याच उत्साहानं म्हटली जातात. गौरीचा सण तर किती पद्धतीनं साजरा केला जातो हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. म्हणजे गौरीची गाणी जमा करणं. आमच्याकडे दिवाळीचा सण म्हणजे हा मुलींचा सण खरं तर म्हटला जातो. दिवाळीच्या सणामध्ये आज ही आमच्या गावाकडे घरोघरी जाऊन मुली गित्ती म्हणतात. म्हणजे बहीण भावाला ओवाळणीची जी गाणी असतात ना, ती बहीण भावाला ओवाळणीची गाणी घरोघरी जाऊन म्हणण्याची आज ही पद्धत आहे. आणि ही पद्धत कशी आहे की 4-6 मुलींचा एक ग्रुप तयार होतो. त्या मुली पूर्वी रोळी होती, म्हणजे धान्य, मगाशी म्हटल्याप्रमाणे धान्य हेच काहीतरी देण्याचं साधन होतं. तर ती रोळी म्हणजे छोटीशी एक बुट्टीच असते अशी उभ्या आकाराची, ती रोळी एका मुलीकडे असायची. त्या मुली ज्या घरात जातील तिथं एक मापटभर धान्य त्यांना द्यायचे. ते गोळा करत करत त्या मुली जायच्या. आता पैसे दिले जातात, पण गाणी म्हणण्याची पद्धत बंद झालेली नाही. गाणी मुली म्हणतात, तिला ती ओवाळणी म्हणून दिली जाते. आज 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये म्हणजे घरोघरी जाऊन ही गाणी म्हणतात. आणि ही गाणी देखील ठरलेली आहेत. आणि ती गाणी नव्या मुलीही पाठ करतायत. आमच्याकडे हादग्याचा सण मोठा आहे. हादग्याची गाणी, दिवाळीची गाणी, गौरी गणपतीची गाणी. गौरी गणपतीच्या गाण्यामध्ये पूर्वी काटवट होती घरामध्ये. काटवट आता कालबाह्य झाली. म्हणजे संस्कृती कशी बदलते बघा. स्वयंपाकघर बदललं. म्हणजे रवी, एक मोठी रवी असायची ताकाची, तशा छोट्या रव्या पण असायच्या. तर काटवट आणि रवी ही 2 संगीताची साधनं त्या काळात महिलांच्या हातात उपलब्ध होती. त्या काटवटीमध्ये खाली वरती अशी रवी घासून एक जो सूर निघायचा, त्या सुराच्या चालीवरती गौरी गणपतीची गाणी म्हणते. आता काटवटच गेली, रव्या गेल्या, गाणी म्हणणाऱ्या मुली कमी झाल्या, गौरी गणपतीच्या सणातली गंमत कमी झाली. म्हणजे संस्कृती किती बारकाईनं बघता येते बघा, की गणपतीचा आरास नावाची एक गोष्ट आहे. म्हणजे गणपती जिथं आपण ठेवतो ती गोष्ट किती पद्धतीनं सजवली जायची, ही एक स्वतंत्र चर्चा करण्याची गोष्ट आहे. याचं कारण सांगतो.
की रंगीत कागद नव्हते. आता बल्ब आलेत रंगीत, हे बल्ब नव्हते. असं चकमकीत असं काय नव्हतं. मग लोकांच्याकडे काय साधनं होती, तर निसर्ग होता. तर आमच्याकडे तर एवढा मोठा जंगल आहे, जंगलात उगवलेली रंगीत फुलं, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, त्या वेलींची नावं पण आहेत की ज्या 8-8, 10-10 दिवस कोमेजत नाहीत. अशा वेली, अशी फुलं जी खूप मुबलक आजही जंगलामध्ये उगवतात, ही आणायची आणि त्याच्यापासून आरास बनवायचा. काट्यांचा आरास, त्याला मंडपी म्हणतात. म्हणजे ह्या सगळ्या वस्तू, हा मंडपी शब्द खरं तर कालबाह्य झाला आहे. म्हणजे ही मंडपी बांधली जायची मोठीच्या मोठी वरती आणि त्या मंडपीला घरं असायची आणि त्या मंडपीत ना हे सगळ्या गोष्टी निसर्गातल्या, जंगलातल्या बांधलेल्या आहेत. त्याचं सौंदर्य आजच्या लायटिंगला नाही आहे. म्हणजे ही जी काय रचना आहे, हा संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे आपण किती निसर्गपूजक होतो, निसर्गातनं किती गोष्टी घेत होतो. किंवा आता शेतकरी घ्या, सण उत्सवाचा विषय म्हणून सांगतो की विशिष्ट सणाला जाऊन शेतामध्ये पूजा घालतात, हा संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे अशी समजूत होती एके काळापर्यंत की हे सगळं पांडव तयार करत आलेले आहेत. शेतात पांडवांची पूजा होते, 5 पांडव पुजतात, पांडवांची पूजा होते. दिवाळीमध्ये आमच्याकडे 5 पांडव घरात पण पूजले जातात, पांडवांची पूजा घरात पण होते. किंवा ह्या खंडेनवमीला वेगळ्या पद्धतीच्या पूजा होतात, शस्त्र पूजली जातात. आज ही परंपरा सुरू आहे की ह्याला काय शतकांची मला वाटतं परंपरा असेल, ही शतकांची परंपरा आज सुरूच आहे. तर हे सगळं चाललेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गावात चालणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाराणी. म्हणजे आमच्याकडे इतकी मंदिरं आहेत, इतक्या जत्रा आहेत, तर त्या गावातल्या गुरुवाची एक जबाबदारी असते की गावातल्या लोकांचं आरोग्य हे गावाच्या देवानं सुरक्षित ठेवावं, असा गाराणा त्यानं गावात त्या दिवशी. तर गावात देव किती, तर 5-50 असतात. म्हणजे गुरुवाचं कौतुक करायला पाहिजे की त्या दिवशी ते 5-50 देव त्याला आठवतात आणि तो क्रमानं त्याची नावं घेतो. आणि ही नावं घेत घेत त्या सगळ्या देवांना तो विनंती करतो की ह्या गावातल्या सगळ्या लोकांना तू बरं ठेव, त्यांची रोगराई गावात आलेली घालव. तर ही गाव गाराण्याची गोष्ट गावाच्या संस्कृतीचा जगण्याचा भाग आहे. तो अजून एक गोष्ट करतो, सीमा बांधतो. आता ही गोष्ट अंधश्रद्धेत मोडते. म्हणजे गावाच्या सीमा बांधण्याची एक प्रक्रिया घडते गावात की गावात बाहेरून येणारी रोगराई गावाच्या सीमेवर थांबली पाहिजे. अरिष्ट आहेत ती सीमेवर थांबली पाहिजेत. एकूण काय, गाव सुरक्षित राहिलं पाहिजे, गावातला माणूस सुरक्षित राहायला पाहिजे. यासाठीच्या प्रार्थना हा जगण्याचा भाग आहे, संस्कृतीचा भाग आहे आणि त्या गावागावात आजही आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण समजून घेतल्या ना तरच आपल्याला ही संस्कृती कळते आणि आजही गावांमध्ये चालतं. म्हणून तर गावातले लोक ना आपल्या आपल्या पद्धतीनं सुखासमाधानानं ह्याच्या बळावर, ह्यानं गाव सुरक्षित राहतं काय माहीत नाही, पण जगण्याचं बळ ह्या गोष्टीनं मिळतं की आपल्यासाठी असा गाराणा गाठला जातो. देव आपल्या सुरक्षेसाठी तत्पर आहे. आमच्या गावातल्या गुरुवांनी गावाच्या सीमा बांधून ठेवलेल्या आहेत, गावात काय अरिष्ट येण्याचं कारण नाही. ही जी काय आधाराची गोष्ट लागते जगण्यासाठी ती संस्कृती आहे, जगण्याचा आधारशिला आहे ती. आणि ह्याच्या बळावरतीच माणूस वर्षानुवर्ष आनंदानं जगत आलेले. आपण असं म्हणू शकतो की ती श्रद्धा जरी असली तरी त्या श्रद्धेमुळे त्यांच्या मनाला एक प्रकारची उभारी मिळते, जगण्याला आधार मिळतो. सर, तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते. लोकसाहित्य आणि लोकपरंपरांमधून घडणारे संस्कृतीचे विविध दर्शन, पैलू थोडे विस्ताराने सांगू शकाल का? आता संस्कृतीचाच आपण विचार करतोय, तर ग्रामीण संस्कृतीत थोडीशी दुःख वाटावी अशी एक गोष्ट म्हणजे हळूहळू लोकसाहित्याची परंपरा, म्हणजे लोकसाहित्य म्हणणारे, गाणारे, कहाण्या सांगणारे गोष्ट लोक कमी होऊ लागलेले. पण लोकसाहित्य ही किंवा लोकसंस्कृती ही गोष्ट फार मौल्यवान अशी गोष्ट आहे की जी माणसाच्या जगण्यातून, वर्षानुवर्षाच्या, लाखो वर्षाच्या जगण्यातून आपल्या हाती आलेली गोष्ट आहे. आणि खेड्यातला माणूस वर्षानुवर्षे कसा जगत होता, त्याच्या जगण्याच्या धारणा काय होत्या आहेत, तो कशाच्या बळावरती हे सगळं पेलत होता, या सगळ्या गोष्टींना लोकसाहित्याच्या अभ्यासातून आपल्याला बघता येतं. म्हणजे माणूस इथून तिथून सारखा आहे, त्याच्याजवळ राग, लोभ, मत्सरादी सगळ्या गोष्टी, संवेदना सारख्या आहेत. तर खेड्यातल्या माणसाच्या ह्या संवेदना अभ्यासण्यासाठीचं हे साधन होतं. उदाहरणार्थ, गावातली स्त्री, गरीबातली गरीब स्त्री कशी जगायची, तिच्या धारणा काय होत्या जगण्याच्या, तिची स्वप्न काय होती,
राग लोभ मत्सरादी गोष्टी तिच्या मनामध्ये कशा यायच्या किंवा त्या कशी दाबत असायची याचं सगळं दर्शन ना तिथली लोकगीतं तुम्हाला देतात. उदाहरण सांगतो मी की मी जेव्हा चनगडी बोली संकलन करायचो तेव्हा अशी अनेक लोकगीतं संकलित केली. तर एखाद्या गरीब आईचं आपल्या लेकीविषयीचं, आता लोकसाहित्यातली अजून एक गोष्ट विसरू नये म्हणून सांगून ठेवतो ह्या धारणांमध्ये काय, तर बहुतांश समाज ह्या पृथ्वीवरचा म्हटलं तरी चालेल हा नात्या गोत्यातून गुंतलेला असतो. ते त्याचे जगण्याचे आधार असतात. म्हणजे भारतीय समाज जीवनामध्ये तर कुटुंब ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की आपल्याला आपलं जगणं कुटुंबाच्या बाहेर फारसं नसतं. म्हणजे त्यामुळे आईबद्दलचा आत्मीय भाव, तिच्याबद्दलचं प्रेम हा आपल्या जगण्याचा आधार आहे. वडिलांबद्दलचं प्रेम, वडिलांबद्दलचं जे काय आपलं चिंतन चाललेलं असतं, त्याची काळजी जी आपल्याला लागून असते ती आपल्या जगण्याचा आधार असते. आपल्या भावाबद्दलचं प्रेम, बहिणीबद्दलचं प्रेम, हेच तर जीवन आहे. तर हे सगळं लोकसाहित्यामध्ये असतं. आणि एखादी आई लेकीवरती किती जीव टाकत असते, लेक तिच्यासाठी काय असते, हे आजची एखादी कथा कादंबरी सांगणार नाही. इतकं चांगलं एखादं लोकगीत सांगून जातं. लोकगीत जरी अशिक्षित वर्गानं लिहिलेलं असलं, म्हणजे म्हटलेलं असलं, तिचा कर्ता आपल्याला ज्ञान नसला तरी ते कुणाचं तरी आहे जगणं. तो माणूस आपल्या आजूबाजूला आहे, त्याचं जगणं समजून घेण्याचं ते चांगलं साधन असतं. एखादी गरीब आई आपल्या मुलीबद्दल कसा विचार करते हे माझा त्या संशोधनाच्या कामातून जेव्हा मी अभ्यासत होतो तेव्हा एक गाणं मला असं समोर आलं की गरीबातली गरीब आई आहे आणि तिची इच्छा असते म्हणून की आपण आयुष्यभर खस्ता खाल्या, आयुष्यभर राबलो. माझ्या गावाकडचं शेत तर नुसतं डोंगराळ, राबून पदरात काय फारसं पडत नसतं. आणि अशा जगण्यामध्ये सुख आणि ह्या गोष्टी दूर पळत असतात माणसापासून. आपण त्याच्या पाठीमागं धावत नुसतं राहायचं, असंही जगणं आहे. आणि विशेषतः आमच्या गावाकडे स्त्री खूप कष्टकरी आहे. ती कधीही रिकामी दिसणार नाही. म्हणजे पुरुष कधीतरी उसण घेताना दिसतो, पण स्त्री ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामात दिसते. आणि एकूण कामाचं स्वरूप, शेतीचं, घरकामाचं स्वरूप हे स्त्री केंद्रीय आहे. म्हणजे प्रत्येक कामाला स्त्रीचा हात लागावाच लागतो, त्याशिवाय ते कामच होत नाही, अशी एकूण रचना दिसते. त्यामुळे स्त्रीचं फार मोठं शोषण होतं. आणि तिला ना सुख म्हणजे काय हेच गवसत नसावं असं वाटतं मला आयुष्यभर. त्यातली एक गोष्ट सांगतो की त्या गाण्यामध्ये असं जगणं मी आयुष्यभर जगत आले, किमान माझ्या लेकीला तरी बरे दिवस यावेत. म्हणून त्या लेकीच्या सुखाचं स्वप्न ती बघते त्या गाण्यात. ते वाचून ऐकून मी असं हळहळलो होतो. आणि ते सुख काय तिचं पुरवत नाही. म्हणजे ते देखील आहे त्या गाण्यामध्ये पुढे की ती बिचारी स्वप्न बघते की माझ्या लेकीला असं बरं घर मिळावं, तिला 4 सुखाचे दिवस यावेत, उसंती मिळावी, विश्रांती मिळावी. पण तसं काय घडत नाही. आणि गरिबाची लेक गरिबाच्याच घरात पडते आणि तिच्याही वाट्याला तसंच जीवन येतं, जगणं येतं. त्याचं दुःख पुन्हा त्या गाण्यामध्ये येतं. दुसरी गोष्ट अशी की मग तिला आता सुख द्यायचं तर माझ्या हातात हाय काय, माझा संसार फाटका, मी गरिबी. मग तिच्यासाठी तिचं बिचारीचा आटापिटा चाललेला असतो. मग आता लेक कधी येणार माहेरी, तर सणावाराला. मग तिचं पण ती स्वप्न बघते की माझी लेक आता माझ्या ह्या सणाला येणार, मग मी तिला काय करणार. तर तिच्या सुखाच्या कल्पना बघा किती आहेत. दारिद्र्य किती टोकाचं असू शकतं, सुखाची कल्पना किती छोटी असू शकते. त्याचं ते चित्रण त्या लोकगीतात नव्हतं. तर ती माझी लेक माझ्या घरी आली की मी तिचे केस विंचरणार, मी तिला न्हाऊ घालणार, मी तिच्या डोक्यात तेल घालणार. कारण तेल पण मिळत नसतं तिला. तेल, माझ्या लेकीच्या डोक्यात तेल घालायचं स्वप्न म्हणजे किती स्वप्न छोटं असू शकतं. छोट्या तर हे सगळं अभ्यासाचं साधन आपल्या लोकसाहित्यामध्ये आहे. आणि म्हणून लोकसाहित्य, ह्या लोकपरंपरा का अभ्यासायच्या आहेत, तर एकूण मानवी जगणं काय आहे ह्या अभ्यासाशिवाय, ह्या सगळ्या आकरणाशिवाय समजू नाही शकत.
किंवा इतकी लोकवाद्य वाजवणारे समाज आहेत आपल्याकडे. ह्या लोकवाद्य वाजवणाऱ्या लोकांच्या जगण्यात वर्षानुवर्षाच्या परिश्रमानं हे सहजासहजी साध्य झालेली गोष्ट नसते. एखादं वाद्य वाजवणं, त्याच्यामधल्या कौशल्याच्या गोष्टी साध्य करणं आणि कुठल्याही वाद्याचं, कुठल्याही संगीताचा पाया हा जीवन आहे. म्हणजे जे जीवनात आहे ते संगीतात येतं, जे जीवनात आहे ते साहित्यात येतं, जीवनात आहे ते कलेत येतं. मग ती कला कुठली असू दे, कला असू दे, चित्रकला असू दे. तर हे सगळं ग्रामीण जीवनामध्ये आहे. म्हणजे गावाकडच्या बायका चित्र काढतात, रांगोळ्या काढतात, भिंतीवरती चित्र काढतात. काय आहे त्यांच्या चित्रांमध्ये? तर त्यांचं जगणं आहे. आदिवासींची चित्र बघा, सगळं दळण कांडण आणि ह्याव प्याव ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनाच्या कष्टाच्या आहेत. तशाच इकडं पण आहेत. तर हे सगळं मनस्वी समजून घेणं म्हणजे संस्कृती समजून घेणं आहे. लोकभाषा आणि लोकसंस्कृती याच्या संदर्भात ग्रामीण संस्कृती किंवा कृषी संस्कृतीचे विशेष संबंध म्हणजे ते कसे स्पष्ट करता येतील? मुळात भाषा, लोकभाषा ही घडतेच लोकांमध्ये. मगाशी मी सांगितलं थोडक्यात की लोकभाषा म्हणजे लोकांची भाषा आणि ही भाषा त्या परिसरातल्या जगण्यातून विकसित होते. आता मी मगाशी उदाहरण दिलं बघा की माझ्या परिसरामध्ये पोर्तुगीज लोकांचा वावर वाढल्यानंतर किंवा त्यांनी धर्मप्रसाराच्या निमित्तानं त्यांची इकडं ये जा झाल्यानंतर किती भाषा बदलली, किती गोष्टी आल्या नव्या, कशी भाषा घडली याची पुष्कळ उदाहरणं देता येतील. उदाहरणार्थ पोर्तुगीजांनी आमच्याकडे काजूचं पीक आणलं. नुसतं काजूचं पीक आणलं एवढ्यावरती त्यांचं वर्णन होत नाही. नुसतं काजू नाही तर काजूबरोबर किती भाषा आली. आता उदाहरणार्थ काजूच्या छोट्या म्हणजे जेव्हा काजू लागायला सुरुवात होते त्याला तोर शब्द आला, तोरं पडली. आता तोरं पडली हा शब्द कुठेही तुम्हाला दिसणार नाही. माझ्या परिसरामध्ये काजू आली, काजूबरोबर तोर आलं, तोर पडली शब्द आला, बोंड आलं, डांब आला. म्हणजे आता हे शब्द तुम्हाला नवे वाटतील पण हे काजूच्या झाडाशी निगडीत त्यातून आलेले शब्द आहेत. बटाटा आला, मिरची आली. आता मिरचीची गंमत सांगतो की मिरची ही आपल्याकडच्या मिरीला रिप्लेस झालेली गोष्ट आहे खाद्य संस्कृतीतली. आपल्याकडे मिरची नव्हतीच, पोर्तुगीजांनी ती इथं आणली. मिरीची शेंग असते, मिरी शेंग. तर माझ्या गावाकडे आज ही मिरचीला मिरी शेंग म्हणतात. म्हणजे ती एकमेकाला रिप्लेस झालेली गोष्ट आहे आपल्या खाद्य संस्कृतीत. त्याचं मूर्तिमंत दाखला देण्यासाठी माझी भाषा पुरेशी आहे. लोकभाषा अशी संस्कृतीला, समाजाला दृगोचर करत राहते, व्यक्त करत राहते. तुम्हाला समाज समजून घ्यायचा आहे ना तर त्यांची भाषा अशी मनस्वी अभ्यासली, त्यातले शब्द. आता माझ्याकडे म्हातारा सीख पडलाय म्हणतात. आता सीख पडलाय म्हणजे आजारी पडला. आता सीख हा शब्द तर इंग्रजी आहे. कुठनं आला? यातनं आला. अगदी शिवकालखंडापासून मुसलमानी राजवटींपासून कसे शब्द भाषेमध्ये शिरत आले. दुसरी गोष्ट, त्या प्रदेशातली भाषा त्या सीमावर्ती लोकांच्या संपर्कातून घडते. म्हणजे उदाहरणार्थ कोकण मला सीमावर्ती आहे, गोवा मला सीमावर्ती आहे. आणि मग त्यांच्या संपर्कातून कोणत्या गोष्टी येतात तर खाद्याच्या बाबतीतल्या गोष्टी येतात. मग त्या देवाणघेवाणी होतात, त्यातून कसे शब्द येतात, उच्चाराचे हेल कसे एकमेकांच्यापासून आपण शिकतो. कानडी माणूस शेजारी असेल तर हेल कसे बदलू शकतात याची पुष्कळ उदाहरणं तुम्हाला प्रदेशानुसार देत जाता येतील. तर लोकांची भाषा ही त्या परिसरातल्या भूगोलातून, इतिहासातून, त्यांच्या जगण्यातून येत राहते. जिथं जे पिकतं ते खाल्लं जातं. आता माझ्या गावाकडे भात हे मुख्य पीक आहे. म्हणजे भाताचे पदार्थ खाणं ही आमची संस्कृती आहे. मग भातापासून काय काय बनवतो तर 5-50 पदार्थ बनवतो. म्हणजे ह्याच्या पण गमती जमती आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे आंबोळी आहे, आमच्याकडे घवणं आहेत. ही सगळी तांदळापासून बनवले जाणारे पदार्थ आहेत. तर एक गंमत सांगतो, म्हणजे खाद्य संस्कृती कशी अचंबित करते माणसाला. तर घवणं आणि आंबोळ्या ह्या अशा केल्यानंतर त्या आंबोळीला अशी होलं पडतात, माहीत आहे तुम्हाला. तर एक ब्रिटिश सर्वेअर जेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये सर्वे करत होता जमिनीचा, तेव्हा त्याच्या पाहुणचारासाठी त्या घवणं दिली गेली एका म्हातारीनं, एका गावात पोलीस पाटलाच्या आईनं.
तो अचंबित झाला की तुम्ही ह्या ब्रेडला इतकी होल कसे पाडले म्हणा. आता त्याला ती नवी गोष्ट होती, संस्कृती परिचय, नवा संस्कृती परिचय, की इतके होल कसे काय पाडले. तर आता त्या म्हातारीला पण ती सांगणं काय सोपी गोष्ट नव्हती. तिने असंच काहीतरी तोडकं मोडकं उत्तर दिलं असेल. पण त्या ब्रिटिश अधिकाऱ्यानं इम्प्रेस होऊन त्या म्हातारीला एक मोठी शेती बक्षीस दिली, की इतकी चांगली कला खाद्य तू घडवलेलं आहेस म्हणून. आजही त्या गावामध्ये घवनाचं काटं नावाचं शेत आहे. म्हणजे माझ्या अभ्यासातनं ते मला दिसलं. तर घवनाचं काटं म्हणजे काय मी त्यांना विचारलं, कारण घवण तर आम्ही खातो, घवनाचं काटा हा काय प्रकार आहे. तर त्यांनी ही स्टोरी सांगितली, मला गोष्ट सांगितली आणि मला लक्षात आलं की बाबा हे असं असं आहे. तर प्रदेशाची खाद्य संस्कृती असते, ती घडते कशी, तर भूगोलानं घडते. तिथं पिकतं तेच खाद्यात येतं, जेवणात येतं. मग भाताचे अनेक प्रकार आहेत. मी जेव्हा गावाकडच्या भातांचा विचार करतो तेव्हा 5-50 तांदळांची नावं आहेत. मी त्या अभ्यासात थोडंसं केरळचा अभ्यास केला होता तेव्हा, की केरळमध्ये म्हणे 7,000 जातीचे देशी वाण होते तांदळाचे फक्त. आज तिथे एक संस्था काम करते की हे सगळे वाण परत मिळवण्याच्यासाठीचं संशोधन ती करते. त्यांना जंग पछाडून 300-350 वाणं पुन्हा हस्तगत करता आलेली आहेत. म्हणजे आपण 6,000 वाणं घालवली, म्हणजे संस्कृतीच घालवली. तर खाद्य संस्कृती अशी लयाला पण जाऊ शकते, तिच्यावर आक्रमणं होतात. आपल्या जगण्याच्या धारणा चुकीच्या झाल्या की हे सगळं होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलीभाषेमध्ये तुम्हाला अभ्यासता येतात. बोलीभाषा ही असं सगळं सामावून घेऊन घडलेली असते आणि तिचा शब्दसंग्रह, त्याच्यातल्या म्हणी, उखाण्याच्या गोष्टी ह्या त्या भूमीत जन्मतात आणि म्हणून ही बोलीभाषा, म्हणून तिला लोकभाषा म्हणतात. म्हणजे लोकांची ती भाषा असते त्या त्या प्रदेशात. आज आपण संस्कृती म्हणजे काय, त्याचे स्वरूप, संकल्पना, संस्कृती कसा आकार घेते, किंवा ग्रामीण संस्कृतीत खेडेगावांना कसं केंद्रवर्ती स्थान आहे, ग्रामीण संस्कृतीतल्या धर्म, रूढी, परंपरा, तेथील चालीरीती, याचे विविध पैलूंचे दर्शन आज सरांनी आपल्याला घडवलेलं आहे. यामध्ये खाद्य संस्कृती, पोशाख अशा विविध घटकांवर सरांनी अतिशय उत्तमरित्या विवेचन केलेलं आहे. तर सर, तुम्ही आज तुमच्या अतिशय व्यस्त कामकाजातून आम्हाला वेळ दिला, त्यासाठी तुमचे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. पर्ण डिजिटल म्हणजेच दृकश्राव्य दिवाळी अंक 2023मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पर्ण दिवाळी अंकामधून आजपर्यंत अनेक विषय आपण मांडलेले आहेत. यावर्षीचा विषयसुद्धा तितकाच वेगळा आहे, संस्कृती. आपण नेहमीच म्हणतो की ही आपली संस्कृती आहे किंवा तमुक आपली संस्कृती नाही. येणाऱ्या नवीन पिढीला संस्कृती म्हणजे काय याची माहिती व्हावी, यासाठी या विषयाचा वेध घेण्याचं आम्ही ठरवलं. या विषयाच्या अनुषंगानं त्यातल्या अभ्यासू मान्यवरांशी, विचारवंतांशी आम्ही संपर्क साधला, त्यांच्याशी संवाद साधला आणि या विषयाचा अभ्यास केला. आता या सर्व मंडळींचा अभ्यास, त्यांचे अनुभव, या अनुषंगानं संस्कृतीची व्याख्या केलेली दिसते. आता यामध्ये नवीन पिढीनं काय घ्यायचं, तर वास्तवाचं भान आणि भविष्याचा वेध घेत ही संस्कृती विस्तारायला हवी. आणि म्हणूनच पर्णच्या डिजिटल दिवाळी अंकामधून, पर्णच्या साईटमधून या संस्कृतीचा अभ्यास आम्ही तुमच्या सर्वांसमोर मांडलेला आहे. त्याचा सर्वजण लाभ घेतीलच अशी आशा आहे. ज्यांनी ज्यांनी पर्णसाठी मुलाखती दिल्या ते सर्व मान्यवर, पर्णचे टीम, जाहिरातदार, हितचिंतक या सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.